नमस्कार श्रोतेहो, STCच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. प्रेमकथा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या आत्तापर्यंतच्या भागांना भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही STCच्या यूट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक, कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. सादर करीत आहोत कथेचा 13वा भाग. कोण करेल आजोबांची मदत. मीत असं काही रिॲक्ट होत होता की हे सगळं मायानेच घडवून आणलं आहे. जर तिने त्या दिवशी कोर्टाबाहेर त्याच्याशी संपर्क साधला नसता तर त्याने तिच्याशी लग्न केले नसते आणि त्याच्यावर ही वेळ आली नसती असं त्याला वाटायला लागलं. खरं तर या सगळ्यात मायाची काही एक चूक नव्हती. मीत, तुला या आधी देखील सांगितलं आहे आणि आत्तासुद्धा हेच सांगतोय की मायावर चिडण्याआधी आणि तिला रागात बोलण्याआधी 100 वेळा विचार कर. मीत आजोबांना जसं बोलला होता त्याचं त्यांना काही वाटलं नव्हतं, पण तो ज्या प्रकारे मायाला बोलला त्यावर आजोबा त्याच्यावर नाराज झाले. एक मूल तुमच्या लग्नाबद्दलच्या सगळ्या अफवा थांबवेल. मीत त्यांच्यासोबत किती उद्धटपणे बोलला याकडे दुर्लक्ष करत आजोबा बोलले, तुम्ही मला लग्न करायला सांगितलं होतं, जे मी केले. आता तुम्ही म्हणताय की मी हिच्यासोबत मूल करू. मीतने आजोबांवर आरोप करत विचारले. होय, आणि तू तेच करशील, आजोबा ठाम आवाजात म्हणाले. मीत मागे सरकला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा आजोबा इतका आवाज चढवून मीतसोबत बोलत होते. मी असं काही करणार नाही, मीत म्हणाला आणि तावातावाने खोलीतून निघून गेला. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागते दादू, माया आजोबांच्या जवळ जात म्हणाली. तिला असे काही एक करायची गरज नव्हती. ती फक्त 1 वर्षासाठी मीतसोबत राहणार होती आणि त्यानंतर ते वेगळे होणार होते. पण का कोण जाणे, मीत ज्या प्रकारे आजोबांशी बोलला ते तिला आवडलं नाही. या परिस्थितीमध्ये आजोबांशी असं बोलणं किती बरोबर होतं असं तिला वाटलं. त्या गोड माणसाला वाईट वाटलं असेल म्हणून मायाने चटकन मीतच्या वतीने त्यांची माफी मागितली. अरे, काळजी करू नकोस बेटा, तो अजून लहान आहे, तू पण काही मनावर घेऊ नकोस, आजोबांनी हसत उत्तर दिले. आजोबांच्या या वाक्याने मायाला समजले की त्यांनी मीतचे इतके लाड केले आहेत आणि अजूनही मीतची ते लहान मुलाप्रमाणेच काळजी घेतात. त्यांच्या या लाडामुळेच मीत त्यांना असं बोलला असेल का? पण दादू, तरीही मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते, माया परत एकदा म्हणाली. घडलेल्या पूर्ण घटनेची काही कारणास्तव जबाबदारी घ्यावी असे तिला वाटले. लहानपणापासूनच सगळे नाते गमावून बसलेल्या मायाला प्रत्येक नात्याची किंमत होती. आजोबांसोबत असलेलं नातं क्षणिकच असलं तरी. इकडे ये, मला तुझ्याकडून काहीतरी महत्त्वाचं पाहिजे आहे. मीत ज्या खुर्चीवर बसला होता तिथे बसायचा इशारा करत आजोबा बोलले. मला तुमच्यासाठी काहीतरी करायची संधी मिळेल यात मला आनंद आहे. मीत तुम्हाला तसं बोलला त्याबद्दल कदाचित मला प्रायश्चित करायला भेटेल असं मी समजेन. आजोबांच्या बेडशेजारील खुर्चीवर बसत माया म्हणाली. मला याची खात्री आहे बेटा, तू ते नक्की करू शकशील, आजोबा स्मित हास्य करत म्हणाले. पण परत मला बर्गर आणि कोक आणायला सांगू नका म्हणजे झालं, ते मी तुम्हाला देऊ शकत नाही, माया हसत म्हणाली. नाही बेटा, यावेळी असं काही नको आहे. तिच्या या वाक्यावर आजोबा देखील जोरात हसून म्हणाले. कितीतरी दिवसांनी त्यांना इतकं चांगलं वाटत होतं. त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलायला कुणीतरी आहे ही भावना त्यांच्यासाठी सुखावह होती. मला माहिती आहे की तू आणि मीत एकमेकांना आधीपासून ओळखत नाही ना, तू मीतची गर्लफ्रेंड आहेस. आणि हो, मला हे देखील माहिती आहे की लग्नाच्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही कोर्टरूमसमोर भेटलात, त्याआधी तुमची ओळख देखील नव्हती, आजोबा म्हणाले. हे सगळं आजोबांच्या तोंडून ऐकून तिला धक्काच बसला. पण मग दुसऱ्याच क्षणी तिला असं पण वाटलं की आजोबा अंधारात नाहीत आता.
छातीवरून कोणीतरी खूप मोठा दगड उचलून बाजूला ठेवल्यासारखं तिला झालं. आज हॉस्पिटलला येण्याआधी मीच समोर तिने आजोबांना सगळं खरं सांगायचं का असं विचारलं होतं, पण तेव्हा तो तिच्यावरच डाफरला होता. पण आता आजोबांना सगळं काही माहिती आहे आणि त्यांच्यासारख्या गोड माणसासोबत परत या विषयावर खोटं बोलावं लागणार नाही या विचाराने तिने सुटकेचा निश्वास सोडला. मला माफ करा दादू, मला खोटं बोलायचं नव्हतं, पण मीतने मला तसं बोलण्यासाठी सांगितलं होतं. पहिल्यांदा मी तुम्हाला भेटले तेव्हा मला हे खोटं बोलायला काही वाटलं नाही, पण तुम्हाला रोज भेटून तुमच्यापासून इतकं मोठं सत्य लपवायला मला सुद्धा उघडल्यासारखं वाटत होतं. माया खुर्चीवर मागे सरकत म्हणाली, मला माहीत आहे बेटा, मी माझ्या नातवाला चांगलंच ओळखतो. त्यानेच तुला हे खोटं बोलायला भाग पाडलं असेल. लहानपणी जेव्हा त्याचे आई वडील अपघातामध्ये गेले तेव्हापासून मीच त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. बिझनेसमध्ये तो खूप हुशार आहे, पण बाकी गोष्टींमध्ये तो खूप ढ आहे. आजपर्यंत त्याचं पूर्ण जग माझ्या भोवती फिरत आलेलं आहे, पण मी मरून गेल्यानंतर त्याचं कसं होईल याची मला नेहमी काळजी वाटायची. पण तू त्याच्या आयुष्यात आल्यानंतर मी निश्चिंत झालो. आजोबांच्या डोळ्यात पाणी तरळलं. आजोबांचे त्याच्या नातवावरचे प्रेम पाहून माया सुद्धा भावूक झाली. काही मिनिटांपूर्वी जो माणूस त्यांच्यावर इतकं ओरडून गेला त्या माणसाबद्दल मनामध्ये काहीही न ठेवता त्याची सतत काळजी करणाऱ्या आजोबांचे मीतवर निरपेक्ष प्रेम होते. आणि म्हणूनच मी तुझ्याकडे काहीतरी मागत आहे. मला हवं आहे की तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा आणि स्वतःची फॅमिली बनवावी. आजोबांच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब आला. माया त्यांच्याकडे पाहत होती. जगातील सगळी सुखे, संपत्ती या माणसाच्या पायाशी लोळण घालत होत्या, पण इतका मोठा माणूस मायासारख्या मुलीपुढे अश्रू ढाळत होता. आपल्या नातवासाठी काहीतरी मागत होता. मला माहिती आहे की मी खूप काही मागतोय आणि ते करण्यासाठी नक्कीच तू बांधील नाहीस, पण तुम्ही दोघांनी असं केलं तर मला खूप आनंद होईल आणि सुखाने डोळे मिटण्यासाठी मी मोकळा होईल, आजोबा पुढे म्हणाले. माया स्तब्ध झाली. आजोबांच्या या वाक्यावर काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. आजोबा जे म्हणत होते ते करणं तिला शक्य नव्हतं. ज्या माणसाला काही दिवसांपूर्वीच भेटून अनपेक्षितपणे त्याच्यासोबत लग्न केलं होतं, त्या तडजोडीच्या लग्नात आजोबा जे मागत होते ते केवळ अशक्य होतं. सॉरी दादू, मला वाटत नाही की हे शक्य आहे, मायाने उत्तर दिले. मायाच्या होकाराची अपेक्षा असलेल्या आजोबांचं मन तिला तोडायचं नव्हतं, पण नुकतेच राजसोबत ब्रेकअप होऊन हार्टब्रेक झालेल्या मायाला मीतसोबत सुखाने संसार करणे शक्य नव्हतं. शिवाय जी गोष्ट अशक्य आहे हे माहिती असूनही उगाच आजोबांना खोटी आस दाखवणे तिला चुकीचं वाटत होतं. ठीक आहे बेटा, मी तुला फोर्स नाही करू शकत, परंतु तू याबद्दल परत विचार करावा आणि तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा अशी माझी इच्छा आहे, आजोबा म्हणाले. ज्या मीतला आयुष्यात लग्नसुद्धा करायची इच्छा नव्हती त्याने शेवटी आजोबांच्या खुशीसाठी लग्न केलं होतं. जर यासारखी अशक्य गोष्ट होत असेल तर ते दोघे सुखाने संसार करणं सुद्धा अशक्य नव्हतं आणि त्यांना मूलबाळ होणं देखील, असा विचार आजोबा करत होते. दादू, मी तुम्हाला समजू शकते, पण मी असं नाही करू शकत. मी जोपर्यंत मीतसोबत राहील तोपर्यंत केवळ तुमच्यासाठी मी त्याच्यासोबत व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करेल. मी बाकी गोष्टीबद्दल काहीही प्रॉमिस करू शकत नाही. मला माफ करा, माया म्हणाली. नॉर्मल जोडप्याप्रमाणे त्यांच्यामध्ये काही होणार नाही याची तिला खात्री होती. जेव्हापासून ती राजाध्यक्षांच्या बंगल्यात राहायला आली तेव्हापासून झोपताना मीतने त्यांच्या दोघांमध्ये उशीची भिंत उभी केली होती. तिच्यासोबत जेवण करायला सुद्धा तो किती नखरे करत होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांशी कसे बोलावे किंवा कसे संभाषण करावे हे त्याला माहितीच नव्हतं.
हॉस्पिटलमधून निघण्यापूर्वी मायाने आजोबांसोबत थोडा वेळ घालवला. मीत तिला घ्यायला येईल याची तिला खात्री होती, कारण ते अजूनही लोकांसमोर हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते की ते एक आनंदी जोडपे आहेत. ओके दादू, निघते मी आता. मी लवकरच परत तुम्हाला भेटायला येईन, माया दरवाजाकडे जात म्हणाली. मी आतुरतेने वाट पाहीन आणि आशा करतो की तू लवकरच येशील, आजोबांनी लगेच उत्तर दिले. आजोबांचा चेहरा पडलेला तिला जाणवलं. तिला जमलं असतं तर ती रोज त्यांना भेटायला आली असती आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला असता. आजारी पडणे दुःखदायक होतं आणि दिवसभर कोणाच्याही कंपनीशिवाय हॉस्पिटलमध्ये पडून राहणे अधिक दुःखदायक होतं. मी उद्या परत आले तर तुम्हाला आवडेल? तशी पण मला सध्या सुट्टीच आहे, माया म्हणाली. आजोबांचा चेहरा आनंदाने उजळलेला तिने पाहिला. अजून तिला जॉब जॉईन करायला काही दिवस होते आणि आजोबांची सोबत देखील तिला अनमोल वाटत होती. अर्थात मला ते खूप आवडेल, आजोबा हसत म्हणाले. मीतचं जग ज्या प्रकारे आजोबांभोवती फिरत होतं तसेच आजोबांचं जग सुद्धा मीतभोवती. इतके दिवस ते दोघेच एकमेकांसाठी होते. त्यांना सुद्धा कितीतरी वर्षात इतकं आपुलकीने वागवणारं कुणी भेटलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून त्यांना एकटेपणा जास्तीच खायला उठला होता, पण माया आल्यापासून त्यांना चांगलं वाटत होतं. मायाने जरी अपघाताने मीतसोबत लग्न केलं असलं आणि राजाध्यक्ष परिवाराची भाग झाली असली तरी सुद्धा तिला आपल्या कुटुंबात कायमच सामावून घेण्यासाठी सर्व काही करायला आजोबा तयार होते. जर ते निरोगी असले असते आणि हॉस्पिटलच्या बेडवर पडून राहिले नसते तर मीत आणि मायाला एकत्र आणण्यासाठी त्यांनीच सगळ्या गोष्टी केल्या असत्या. परंतु हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांना या कामात मदत करण्यासाठी कुणाची तरी गरज होती. बाय दादू, भेटू उद्या, माया दार बंद करत म्हणाली. मीत आणि माया या दोघांना नेहमीसाठीच एकत्र ठेवण्याचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपली मदत कोण करू शकेल याचा विचार आजोबा करू लागले. अगदी थोड्याच वेळ विचार केल्यानंतर त्यांच्या तोंडून आपसुकच निघालं, रोझी. रोझी ही एकमेव विश्वासार्ह व्यक्ती त्यांच्या मनात आली. ती मीतला त्याच्या जन्मापासून ओळखत होती, त्यामुळे मीतसोबत कसा संसार करावा याबद्दल ती व्यवस्थित सल्ले देऊन मायाला मीतचं मन जिंकण्यासाठी मदत करू शकेल असं आजोबांना वाटलं. मीतला आजोबांचं म्हणणं आता पटत नसेल, त्यांच्या विचारांशी तो भलेही आत्ता सहमत नसेल, पण आजोबांना खात्री होती की जेव्हा ते या जगातून निघून जातील तेव्हा मीतला त्यांनी जबरदस्तीने का लग्न करायला लावलं आणि सुखाने संसार करायला का भाग पाडलं हे त्याला नक्की कळेल असं आजोबांना वाटत होतं. आजोबांनी फोन उचलला आणि नंबर डायल केला. हॅलो बॉस, तुम्ही कसे आहात? आजोबांचा कॉल उचलत रोझी म्हणाली. तू मला साधं भेटायलाही येत नाहीयेस, आजोबा म्हणाले. असं नाही बॉस, तुम्ही तुमच्या नातवासोबत आणि नात सुनेसोबत चांगला वेळ घालवावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी तुम्हाला भेटायला येत नाही. पण तुम्ही कसे आहात? रोझी पुढे बोलली. बरं, मी उत्तम आहे, आजोबांनी उत्तर दिले. मी तुमच्यासाठी काय करू शकते बॉस? रोझीने विचारलं. जरी रोझी राजाध्यक्षांकडे कामाला होती तरी आजोबांनी तिला कधी स्टाफप्रमाणे वागवले नव्हते. जणू काही ती त्यांच्या कुटुंबाचाच भाग होती. उद्या मला भेटायला ये, आजोबा म्हणाले. आणि हो, माया सुद्धा उद्या मला भेटायला येणार आहे. तू मायापेक्षा आधी ये, मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे, आजोबा म्हणाले. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.